आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांनीही नागपूरच्या मराठा क्रांती मूक मोर्चात सहभाग घेतला। दिंडी काढून ही मुलं आपली व्यथा मांडतात। सरकारनं आमच्या आणि इतर शेतकरी कुटुंबियांच्या विवंचनांकडे लक्ष द्यावं, मुलींना सुरक्षित वातावरण मिळावं अशी मागणी या मुलांनी केली आहे। मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी वेगवेगळे लोक जे आहेत ते येत आहेत। हे जे सर्व मुलं आहेत त्र्यंबकेश्वर नाशिक मधून आलेले आहेत। आधार तीर्थ या संस्थेच्या मार्फत ही मुलं इथे या ठिकाणी आलेली आहे आणि हे जे सर्व मुलं आहेत या सर्व मुलांच्या कुटुंबियांनी शेतीच्या व्यथेतून आत्महत्या केलेली आहे। यांच्या पालकांपैकी कोणीतरी आत्महत्या केलेली आहे आणि त्या अनुषंगाने न्याय मागण्यासाठी हे सर्व जे मुलं आहेत मराठा मोर्चाच्या ठिकाणी यशवंत स्टेडियम मध्ये पोहोचलेले आहेत। सरकारला तू काय सांगू इच्छितो? माझ्या वडिलांनी काही वर्षापूर्वी आत्महत्या केली आणि गावच्या नातलगांना आश्रमात आणून टाकलं। आश्रमात आम्ही तीन 4 किलोमीटर आम्ही पायी शाळेत जातो। पायाला फोड आले, पण एक प्रश्न मनात येतो की मराठा समाजात आम्ही जन्म घेतला म्हणून काही चूक केली का? शेतकऱ्याच्या कुळात जन्म घेतला म्हणून काही चूक केली का? आमच्यावर हा अन्याय का? आम्हाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, म्हणून आम्ही सरकारला अशी विनंती करतो की मराठा समाजाला लवकरात लवकर न्याय मिळावा। जेव्हापासून आम्ही कोपरडीची घटना वाचलेली आहे त्यापासून आमच्या ताई आम्ही खूप घाबरतो। अशी वेळ आमच्यावरती पण यायला नको अशी हे करतो। खरे पीडित जे आहेत शेती व्यवस्थेचे हे आहेत आणि त्यामुळे आपली मागणी घेऊन हे सरकारच्या दरबारी नागपूर शहरात जिथे विधानसभेचं अधिवेशन होतं त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।